श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थांचे अनुभव ज्या भक्ताला येत असतात त्या भक्ताचे आयुष्य अगदी धन्य होऊन जातं. मित्र आणि मैत्रिणींनो, मी सदैव म्हणत असते की तुम्ही कोणत्याही देवाची भक्ती करा, परंतु भक्ती मात्र नक्कीच करा. ज्या देवावरती तुमचा विश्वास असेल त्या देवाची भक्ती तुम्ही नक्कीच करायची आहे. मग तुमचा विश्वास कोणत्याही देवावर असो, त्या देवाची भक्ती तुम्ही मनापासून मनोभावे करा. तर भक्ती का करायची आहे? ज्या वेळेस तुम्ही ज्या देवाची भक्ती मनापासून करत असता, जर तुम्ही केलेली भक्ती त्या देवापर्यंत पोहोचलेली असेल तर त्या देवाचं दायित्व तुमच्या संपूर्ण कुटुंबावर बनतं. म्हणजे तुमच्या संपूर्ण कुटुंबाचं संरक्षण हा त्या देवाला करावं लागतं. मित्र आणि मैत्रिणींनो, घरामधील जर एक व्यक्ती देवाची भक्ती करत असेल तर त्या संपूर्ण कुटुंबाचं दायित्व त्या देवावरती येतं. मित्र आणि मैत्रिणींनो, घरातील एक व्यक्ती जर भक्ती करत असेल तर त्या संपूर्ण कुटुंबाचं रक्षण त्या देवाला करावं लागतं. मित्र आणि मैत्रिणींनो, कधीही कोणतेही कर्म केलेले वाया जात नाही. मग ते चांगले कर्म असो किंवा वाईट कर्म असो, प्रत्येक कर्माचे फळ हे नक्कीच मिळत असते. जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये चांगले कर्म केले तर त्याचे फळ देखील चांगलेच मिळणार आहे. आणि जर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही वाईट कर्म करत असाल तर त्याचे फळ देखील तुम्हाला वाईटच भोगावे लागणार आहे. त्यामुळे आयुष्यामध्ये जर देवाची साथ असेल तर कमीत कमी प्रमाणात वाईट कर्म घडत असतात. म्हणजे क्वचितच वेळेस तुमच्याकडून चुकीचा मार्ग निवडला जातो. परंतु ईश्वराची भक्ती जर करत असेल तर ईश्वर त्या भक्ताला सदैव योग्य मार्गाने लावत असतात. सदैव त्या घराचे, त्या कुटुंबाचे, त्या व्यक्तीचे रक्षण करत असतात. मित्र आणि मैत्रिणींनो, मनापासून केलेली भक्ती कधीही वाया जात नाही. मग ती कोणत्याही देवाची असो. मित्र आणि मैत्रिणींनो, ज्या वेळेस भक्ती मनापासून मनोभावे होते त्यावेळेस ते ईश्वराला देखील तुमच्या भक्तीला धावून यावं लागतं. प्रत्येक भक्ताच्या हाकेला ईश्वराला उभं राहावं लागतं. मित्र आणि मैत्रिणींनो, मनापासून केलेली भक्ती ही ईश्वरापर्यंत नक्कीच पोहोचत असते. श्री स्वामी समर्थांची भक्ती जो कोणता भक्त मनापासून करत असतो त्या भक्ताच्या प्रत्येक हाकेला श्री स्वामी समर्थ हजर असतात. मित्र आणि मैत्रिणींनो, स्वामीच म्हणतात की मला चमत्कार करायला आवडत नाहीत, परंतु तुमचा विश्वास, तुमची भक्ती एवढी माझ्यावरती आहे की मला चमत्कार करावे लागतात. प्रत्येक भक्ताच्या आयुष्यामध्ये ज्या वेळेस त्याची भक्ती श्री स्वामी समर्थांपर्यंत पोहोचत असते त्यावेळेस त्या भक्ताला हे अनुभव यायला सुरुवात होत असतात. मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थांची भक्ती घरामध्ये एका व्यक्तीने जरी केली तर त्या संपूर्ण कुटुंबाचं रक्षण स्वामींना करावं लागतं. मित्र आणि मैत्रिणींनो, आजचा हा अनुभव, आज मी जो तुम्हाला अनुभव सांगणार आहे तो अनुभव अशाच पद्धतीचा आहे. एक नास्तिक पती आणि त्याची श्री स्वामी समर्थांची भक्ती करणारी पत्नी, त्या दोघांमध्ये किती जमीन आसमानाचं अंतर म्हटलं तरी देखील चालेल. कारण ती मुलगी, ती ताई ही एक स्वामी भक्त होते आणि त्यांचा पती, त्यांचे मिस्टर म्हणजे ते कोणत्याही प्रकारे देवाला न मानणारे, उद्धट आणि प्रत्येक वेळी अपमान करणारे, कोणत्याही प्रकारे देवाची श्रद्धा नसणारे असा त्यांचा स्वभाव होता. मित्र आणि मैत्रिणींनो, आणि त्या ताईंच्या आयुष्यामध्ये एवढा वाईट प्रसंग येतो की त्या ताईंना श्री स्वामी समर्थांना खूप साकडं घालावं लागतं. खूप स्वामींच्या समोर बसून स्वामींना प्रार्थना करावी लागते. मित्र आणि मैत्रिणींनो, त्या ताईंच्या आयुष्यामध्ये त्यांचा जो मिस्टर आहे ते मिस्टरांना पूर्णपणे व्यसनाची सवय, त्यांना सतत दारू पिण्याची सवय होती. आणि त्यांच्या त्या दारूच्या नशेमध्ये काही लोकांना समजत नाही की आपण काय करतो आहे, कारण त्यावेळेस पूर्ण शरीरावरचं कंट्रोलच संपून जातं आणि ते पूर्णपणे व्यसनाधीन होतात. आणि खूप काही अशी लोक आहेत की दारूच्या नशेमध्ये स्वतःचा जीव देखील देत असतात, कारण ते काही शिल्लक गोष्टीला नाद लावतात आणि स्वतःचं आयुष्य संपवून टाकतात.
मित्र आणि मैत्रिणींनो, आजचा जो अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे ती स्वामींनी कशी प्रकारे प्रचिती दिली. स्वामींची जर साथ तुमच्या बरोबर असेल तर आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे संकट, अडचणी, दुःख येत नाही. मित्र आणि मैत्रिणींनो, या ताईंचा जो अनुभव आहे, या ताईंच्या अनुभवातून तुम्हाला नक्कीच काहीतरी शिकायला भेटणार आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, चला तर त्या ताईंचा अनुभव ऐकूया त्या ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग सुरुवात करूया. त्या ताई सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ सर्वांना. मला माझा अनुभव इथे सांगण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, माझं ज्या वेळेस लग्न झालं त्यावेळेस लग्नाच्या अगोदर माझं देखील स्वप्न होतं की मला देखील आयुष्याचा जोडीदार चांगला मिळावा, समजून घेणारा, माझ्यावर प्रेम करणारा मिळावा. परंतु माझ्या आयुष्यामध्ये एक स्थळ आलं आणि ते स्थळ घरच्यांना वाटलं की खूप चांगला आहे, मुलगा दिसायला चांगला होता आणि त्यानंतर घरातील लोकांनी माझं तेथे लग्न जमवलं आणि जमवल्यानंतर काही दिवसानंतर लग्न देखील झालं आणि लग्न झाल्यानंतर काही दिवस गेल्यानंतर मला असं समजलं की त्या व्यक्तीला व्यसन करण्याची सवय आहे आणि माझ्या घरी सासरी आल्यानंतर मी स्वामींचा फोटो आणला, स्वामींची सेवा करायला सुरुवात केली आणि तो व्यक्ती सतत व्यसन करायचा, देवालाही न मानणारा. ज्या वेळेस मी देवाची भक्ती करायची त्यावेळेस मलाच काय बाई बोलायचा, सतत मला नावे ठेवायचा. प्रत्येक वेळी देवाची भक्ती करत असताना कधीही तो त्यांनी देवाची भक्ती किंवा नावही घेतलं नाही. सतत मांसाहार करायचा, दारू प्यायची आणि व्यसन करायचं, याच्या व्यतिरिक्त काहीही नाही. त्याचबरोबर काही दिवस सुरुवातीचे असे गेले की ते सतत व्यसनामध्ये असायचे. मित्रांबरोबर जायचे, पार्ट्या करायचे, व्यसन करायचे आणि संध्याकाळी व्यसनामध्ये फुल होऊन घरी यायचे. अशा पद्धतीने आणि एके दिवशी मी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला की व्यसन करणं हे खूप चुकीचं आहे. परंतु त्यांनी माझं काहीही ऐकलं नाही. मी स्वामींना सतत प्रार्थना करायची की स्वामी, तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये हे काय मांडून ठेवलं आहे? मला अशा कसल्या प्रकारचा तुम्ही पती म्हणून माझ्या आयुष्यामध्ये तुम्ही गाठ बांधली आहे? माझं संपूर्ण आयुष्य तुम्ही खराब केलेलं आहे. अशी मी स्वामींना सतत ओरडायची, स्वामींशी भांडायची. स्वामींना माझ्या आयुष्यामध्ये जे काही वाईट घडत आहे याचा दोष मी फक्त आणि फक्त स्वामींना द्यायची. सतत स्वामींशी ओरडायची, स्वामींना बोलायची की माझ्या आयुष्यामध्ये असला कसला जोडीदाराची निवड तुम्ही केली आहे आणि स्वामींना सतत बोलायची, सर्व काही माझ्या आयुष्यामध्ये घडत आहे त्याचा दोष स्वामींना द्यायची. मित्र आणि मैत्रिणींनो, हळूहळू दिवस पुढे जात होते. सतत स्वामींची दररोजची नित्य पूजा करायची, देवपूजा करायची, स्वामींची सेवा भक्ती करायची. परंतु स्वामींना सतत बोलायची की तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये चांगल्या जोडीदाराची निवड केली नाही आणि सर्व दोष स्वामींना द्यायचे. हळूहळू दिवस पुढे जात होते आणि त्यांचा व्यसन करण्याची स्थिती कधीही कमी होत नव्हती आणि अशामध्येच घरामध्ये असा बदल होऊ लागला की त्यांचे जे मित्र बाहेर व्यसन करत होते, आता ते हळूहळू ते व्यसन करणारे मित्र घरी येऊ लागले आणि त्यांचे ते घरी येऊन व्यसन करू लागले. ज्या वेळेस ते घरी आल्यानंतर दारू प्यायचे त्यावेळेस ते खूप वेगवेगळ्या नजरेने त्यांचे मित्र माझ्याकडे पाहायचे आणि त्यांची ती नजर ही खूपच विचित्र होती. माझं काळीज नुसतं धडधड करायचं, खूप भीती वाटायची. असं वाटायचं की हे कसलं दिवस आहेत आणि ही कसली लोक आहेत, हे माझे मिस्टर असले कसले आहेत, ह्यांना काहीच कसं काय सुचत नाही, यांना काहीच कसं काय समजत नाही. माझ्या आयुष्यामध्ये हे काय मांडून ठेवलं आहे आणि जे काही असेल ते सर्व काही फक्त आणि फक्त मी स्वामींना दोष द्यायचे. सतत स्वामींना बोलायचे की हे काय स्वामी, कधी माझ्या आयुष्यामध्ये बदल होईल? तुम्हीच सांगा स्वामी, माझ्या आयुष्यामध्ये असं का तुम्ही मांडून ठेवलं आहे? असला कसला पती मला तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये त्याची निवड केली आहे? स्वामी, तुम्ही तुम्ही खरोखरच खूप चुकीचं केलेलं आहे. माझ्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचं सुख नाही, कोणत्याही प्रकारचं समाधान नाही. आता मी काय करू? माझं आयुष्य आता मला असं वाटतंय की इथे संपून जातंय की काय? आणि अशा पद्धतीने मी दररोजचा दिवस स्वामींशी भांडण्यात घालवायचे. प्रत्येक वेळी स्वामींना दोष द्यायचे. एके दिवशी घरामध्ये त्यांची मित्रमंडळी दारू पिण्यासाठी आले आणि त्यांचं ते बघणं, त्यांचं ते हसणं आणि ते मला सहनच झालं नाही
आणि त्यावेळेस मी त्यांना खूप ओरडले आणि ओरडल्यानंतर त्यांना मी सांगितलं की तुमचे मित्र माझ्याकडे बघतात, माझ्याकडे बघून हसतात, मला खूपच विचित्र वाटते. यावरूनच घरामध्ये भांडण झालं आणि भांडण एवढ्यापर्यंत झालं की ते त्यांचं आणि माझं पूर्णपणे वादावाद वाढत गेला. आणि त्यावेळेस ते मला म्हणाले की तू खूपच वाईट बाई आहेस, तुला माझे मित्रमंडळी घरी आलेले आवडत नाहीत, त्यामुळे इथून पुढे मी आता घरी सुद्धा येणार नाही आणि आता या क्षणापासून मी तुला सोडून जाणार आहे. लग्नाला काही महिनेच झाले होते आणि त्याचबरोबर अशी परिस्थिती होती आणि अशा परिस्थितीमध्ये मला देखील खूप राग आला आणि मी त्यांना म्हणाले की हे खूप चुकीचं आहे. तुम्ही तिकडे राहिला तरी देखील चालेल, पण मला हे सहन होणार नाही. रागाच्या भरामध्ये मी देखील काही 2-4 शब्द वाईट बोलून गेली आणि त्यानंतर ते घरातून बाहेर निघून गेले. आणि घरातून बाहेर निघून गेल्यानंतर ते 1-2 दिवस घरीच आले नाहीत. सकाळची संध्याकाळ झाली, संध्याकाळची सकाळ झाली, दुसऱ्या दिवसाची संध्याकाळ झाली, परंतु ते घरीच आले नाहीत. त्यावेळेस मला खूप टेन्शन आलं. काही झालं तरी ते मिस्टर आहेत, आयुष्याचा जोडीदार आहे. त्यामुळे मला असं वाटलं की आपण त्यांना फोन करावा आणि त्यावेळेस मी त्यांना फोन केला आणि फोन केल्यानंतर त्यांनी फोन उचलला. तर त्यावेळेस मला असं जाणवलं की ते पूर्णपणे नशेमध्ये आहेत आणि त्यांनी खूप नशा म्हणजे ती खूप दारू पिलेले होते. त्यावेळेस त्यांनी फोन उचलला आणि फोन उचलल्यानंतर मला ओरडायला लागले की ए बाई, तू कशाला फोन केला आहेस? अगोदर तर बोलली होतीस की परत येऊ नका, मग आता कशाला फोन करते आहेस? त्यावेळेस मी त्यांना समजून सांगितलं की तुम्ही खूप चुकीचं वागत होता, म्हणून मी तुम्हाला समजून सांगायला सुरुवात केली, परंतु तुम्हीच मला समजून घेतलं नाही. तुमचे मित्र आहेत, ते मित्र माझ्याकडे खूप वाईट नजरेने बघतात, माझ्याकडे पाहून हसतात आणि मला ते खूप वाईट वाटतं. माझं काळीज धडधड करायला सुरुवात होते, मला खूप भीती वाटते आणि यासाठी मी तुम्हाला सांगत होते की व्यसन करू नका. तुमचे वाईट मित्र आहेत, त्यांना घरी आणू नका. परंतु तुम्ही माझं काही बोलणं ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता, त्यामुळे तुम्ही वादावाद जास्त वाढवला. परंतु मी आताच तुम्हाला माझं चुकलं आहे, तुम्ही घरी परत या, म्हणून मी तुम्हाला सांगायला फोन केलेला आहे. परंतु त्यावेळेस ते बोलले की नाही, मी आता इथून पुढे घरी येणार नाही. काहीही झालं तरी देखील तुझा आणि माझा विषय संपलेला आहे आणि इथून पुढे आता तू मला फोन सुद्धा करायचा नाही. काहीही झालं तरी आता मी त्या घरामध्ये येणार नाही आणि तुझं तोंड देखील पाहणार नाही. अशा पद्धतीने फोनवर बोलणं चालूच होतं. परंतु मी त्यांना समजावून सांगत होते, परंतु ते ऐकायला तयार नव्हते आणि अशामध्येच त्यांच्या मनामध्ये काय विचार आला कोणास ठाऊक आणि ते म्हणाले की आता तुझा आणि माझा हा शेवटचा फोन असेल, कारण मी आता माझं आयुष्य संपवणार आहे आणि मी आता आत्महत्या करणार आहे. त्यावेळेस मला खूप भीती वाटू लागली आणि मी त्यांना समजून सांगू लागली की मी तुमच्या पाया पडते. मी तुमच्या पाया पडते, मला क्षमा करा, माझं चुकलं. इथून पुढे मी असं कधीच तुम्हाला बोलणार नाही. तुमच्या मित्रांना घरी घेऊन आला, तुम्ही सर्वजण बसून दारू पिला, व्यसन केलं तरी देखील मी काहीच करणार नाही, काहीच बोलणार नाही. परंतु माझं चुकलं, तुम्ही असं काहीही करू नका. तुम्ही मला क्षमा करा आणि तुम्ही घरी या. मी इथून पुढे तुम्हाला कधीच काही बोलणार नाही, अशी मी त्यांना बोलत होते. परंतु ते ऐकायला मार्ग नव्हता. ते चालत होते, परंतु ते कुठे चालले आहे मला माहीत नव्हतं. ज्यावेळेस मी त्यांना विचारलं की तुम्ही कुणीकडे चालला आहात, तुम्ही चालत आहात हे मला फोनवरून जाणवत आहे. तर त्यावेळेस ते मला म्हणाले की आता मी आत्महत्या करायला चाललो आहे आणि मी एका झाडाखाली बसलो होतो, परंतु तुझा फोन आल्यामुळे मला तुझा खूपच राग आलेला आहे आणि आता मला तुझ्याशी बोलायचं सुद्धा नाही, तुझं तोंड सुद्धा पाहायचं नाही आणि आता मी ही आत्महत्या करणार आहे आणि मी आत्महत्या अशा पद्धतीने करणार आहे की मी माझा तुला फक्त आणि फक्त चुराच सापडेल. अशा पद्धतीने मी आत्महत्या करणार आहे आणि त्यासाठी मी आता हायवेला चाललो आहे आणि हायवेला जाऊन एका मोठ्या गाडीखाली मी माझा जीव देणार आहे. हायवेला भरपूर वाहने वाहतात, त्यामुळे तुला माझं काहीही घावणार नाही. सर्व जे काही सापडेल त्यामध्ये तू मला कधीच शोधू शकणार नाही, कारण माझा सर्व काही तेथे चेंदा-मेंदा होईल. त्यामुळे तुला माझं काही सापडणार नाही. असं अपशब्द ते मला बोलत होते.
माझं खूप काळजाचं पाणी पाणी होत होतं, खूप भीती वाटत होते, परंतु ते माझं काहीही ऐकायला तयार नव्हते. मनाची परिस्थिती खूप घाबरलेली होती. असं वाटत होतं की आता मी काय करू आणि काय करू नको, परंतु काहीही समजत नव्हतं. आणि त्यावेळी असं वाटलं की पळत जावं आणि त्यांना तेथून आणावं घरी, परंतु मला माहित नव्हतं की ते कोठे आहेत, काय आहे. आणि तेथून घरापासून हायवे खूप दूर अंतरावर होता, त्यामुळे तो कुठे आहे हे देखील मला माहित नव्हतं आणि ते कुठे गेले आहेत हे देखील मला माहित नव्हतं. आणि त्यामुळे मला कोणत्याही प्रकारचं तेथील परिस्थितीची जाणीव नव्हती. मला एवढंच वाटत होतं की माझा नवरा, माझा पती माझ्याकडे परत घरी यावा आणि त्याचं व्यसन सुटावं, संसार सुखाचा व्हावा. मित्र आणि मैत्रिणींनो, पती ही कसा जरी असला तरी प्रत्येक पत्नीला तो हवा हवासा वाटत असतो. असं वाटत असतं की आपला संसार सुखाचा व्हावा. मित्र आणि मैत्रिणींनो, कितीही वाईट स्वभावाचा पती असला तरी एक पत्नी त्याचा स्वभाव बदलण्याची वाट पाहत असते. त्याचा स्वभाव एक दिवशी तरी बदलेल आणि तो एक दिवशी तरी आपल्यावर प्रेम करेल. अशा पद्धतीचा स्वभाव प्रत्येक पत्नीचा असतो. ती सदैव विचार करत असते की आपल्या पतीच्या स्वभावामध्ये आज नाही तर उद्या नक्कीच बदल होईल आणि आपला पती आपला होईल, आपला संसार सुखाचा होईल. आणि नेमकं याच पद्धतीने मी देखील वाट पाहत होते. आणि त्यानंतर मला असं वाटू लागलं की आता वाहनांचा आवाज येत होता आणि त्यावेळेस मी खूप मोठमोठ्याने रडायला लागली. त्यांना प्रार्थना करू लागली, कारण मला असं जाणवलं की ते हायवेच्या कडेला म्हणजे रस्त्याच्या बाजूला गेले होते. कारण हॉर्नचा आवाज खूप मोठा येत होता. मी त्यांना प्रार्थना करत होते, परंतु त्यांनी काहीही ऐकलं नाही आणि रागाच्या भरामध्ये मोबाईल जमिनीवरती जोरात आपटला आणि आपटायच्या अगोदर त्यांनी मला सांगितलं की तुझा आणि माझा हा शेवटचा फोन असेल. इथून पुढे तू मला फोन करायचा नाही आणि जरी तू मला फोन लावला तरी फोन लागणार नाही. तुझा आणि माझा इथेच विषय संपलेला आहे. आता तू माझं तोंड पाहायचं नाही आणि मी तुझं तोंड पाहणार नाही. तू मला म्हणाली होतीस की तुम्ही खूप वाईट स्वभावाचे आहात, मला तुमचं तोंड पाहायचं नाही. त्यामुळे मी आता तुला तोंड कधीच दाखवणार नाही. ती मी बोलले की माझं चुकलं, मला क्षमा करा. परंतु त्यांनी जमिनीवरती एवढ्या जोरात मोबाईल आपटला की मोबाईलच्या चितड्या उडल्या. त्यानंतर मी खूप फोन लावण्याचा प्रयत्न केला, परंतु फोन मात्र लागत नव्हता. मी खूप घाबरले. आता काय करायचं? पर्याय कोणताच उरलेला नव्हता. आता एकच पर्याय दिसत होता, तो म्हणजे श्री स्वामी समर्थ. आणि माझी पूर्वीपासून स्वामींची मी भक्त होते. पूर्वीपासून माझा स्वामींवर खूप विश्वास होता. परंतु आयुष्यामध्ये परिस्थिती अशी झाली होती की मला असं वाटायचं की माझं आयुष्य हे खूपच वाईट वळणावरती आहे आणि त्याचा दोष फक्त आणि फक्त स्वामींना देत होते. आणि त्यावेळी मी स्वामींच्या पुढे गेले. देवघरामध्ये स्वामींचा फोटो होता. तेथे गेले आणि स्वामींना प्रार्थना करू लागले की स्वामी, माझ्या आयुष्यामध्ये हे काय मांडून ठेवलं आहे? माझं आयुष्य खूपच वाईट वळणावरती आहे. माझे मिस्टर आत्महत्या करायला गेले आहेत आणि आता मी काय करू? मी इथे तुमच्या समोर रडण्याशिवाय मी काहीच करू शकत नाही. परंतु तुम्ही ब्रह्मांडाचे नायक आहात. तुम्ही अशक्य ही शक्य करणारे आहात. तुम्हीच माझ्या पतीला वाचवायचं आहे. काहीही झालं तरी माझ्या पतीच्या अंगाला खरोच सुद्धा आली नाही पाहिजे. त्यांना थोडं सुद्धा खरचटलं सुद्धा नाही आलं पाहिजे आणि ते सुखरूप घरी आले पाहिजेत. हे संपूर्ण तुम्ही करायचं आहे. माझ्या आयुष्यामध्ये तुम्ही मला खूप दुःख दिलं आहे. मी फक्त आणि फक्त तुमच्याकडे माझ्या आयुष्याची तक्रार करत आले आहे की तुम्हीच माझ्या आयुष्यामध्ये हे सर्व मांडून ठेवलं. परंतु आता तुम्हीच मला या संकटातून बाहेर काढायचं आहे. माझा पती जो आत्महत्या करायला गेलेला आहे, त्या पतीला तुम्ही सुखरूप घरी आणायचं आहे. असं म्हणून मी त्या देवाच्या समोर, स्वामींच्या समोर मोठमोठ्याने रडायला लागले. आणि इकडे पती हे हायवेच्या रोडच्या बरोबर मधोमध निघाले होते. पुढून एक मोठा ट्रक किंवा कंटेनर असेल बहुतेक, असा पुढून येत होता. आणि त्यावेळेस ते असं वाटत होतं की मनामध्ये हजारो शंका येत होत्या की आता काय झालं असेल, कोणतं वाहन आलं असेल, माझ्या पतीचं काय झालं असेल. हजारो प्रश्न निर्माण होत होते. हजारो शंका मनामध्ये भयानक विचार येत होते आणि मन अगदी पाणी पाणी होत होतं, काळजाचं पाणी होत होतं. मित्र आणि मैत्रिणींनो, ज्यावेळेस वाईट संकट येतं त्यावेळेस एका क्षणार्धामध्ये हजारो विचार येत असतात
आणि संपूर्ण अंगाचं पाणी करून टाकत असतात. विचार करण्याची क्षमता संपायला सुरुवात होत असते आणि त्यानंतर स्वामींच्या पुढे रडणं एवढंच चालू होतं, स्वामींना प्रार्थना करणं एवढंच चालू होतं. परंतु इकडे काय झालं की पती हे रोडच्या म्हणजेच हायवेच्या मधोमध चालले होते आणि चालत असताना त्यांच्या मनामध्ये देखील असं वाटत होतं की आपण आत्महत्या करावी का, आपण आत्महत्या करणं योग्य आहे का, असा मनामध्ये विचार होता. परंतु त्यांचं मन मात्र दारूच्या नशेमध्ये असल्यामुळे हायवेच्या रस्त्याने आत जात होते आणि त्यांनी ठरवलं होतं की आपण रस्त्याच्या बरोबर मधोमध जायचं आणि तिथेच आपलं आयुष्य संपवायचं. आणि ठरवल्याप्रमाणे ते रस्त्याच्या आतमध्ये चालले होते आणि चालले असतानाच अचानकच रस्त्याच्या मधोमध जाणार तेवढ्यातच त्यांना पाठीमागून कोणीतरी हाक मारली आणि हाक मारली, "अरे बाबा, हा रस्ता कोठे जातो?" अशा पद्धतीने हाक मारल्यानंतर मिस्टरांनी पाठीमागे ओळून पाहिलं तर 70 ते 75 वर्षाचे एक वयोवृद्ध पुरुष होते आणि ते म्हणाले, ते त्यांच्याकडे पाहून पुन्हा विचारले, "अरे बाबा, हा रस्ता कुठे जातो?" तर त्यावेळेस मिस्टर म्हणाले की "ए म्हाताऱ्या, आधीच तर मी मरायला निघालो आहो आणि ह्या रस्त्यावरती तुला दुसरं कोणी भेटलं नाही का? मी एकटाच तुला कसा काय भेटलो आणि इथे माझ्यापाशीच तू विचारायला आलेला आहे की हा रस्ता कुठे जातो आणि तू तिकडे रस्त्याने कुठे आत आत चालला आहे?" त्यावेळेस मी त्यांना म्हणालो की "मी जीव द्यायला चाललो आहे. तुम्हाला काय करायचं आहे? दुसरं कोणालाही जा आणि रस्ता विचारा." "नाही नाही, तूच मला रस्ता सांगायचा आहे. तू अगोदर बाहेर ये." अशा पद्धतीने ते वयोवृद्ध पुरुष त्यांना म्हणाले आणि त्यावेळेस ते दारूची नशा त्यावेळेस कमी कमी होत आली होती, म्हणजे दारू उतरत आली होती. त्यामुळे त्यांना थोडंफार समजायला लागलं होतं. त्यावेळेस ते बाजूला आले. बाजूला आल्यानंतर त्या बाबांबरोबर भांडायला सुरुवात केली की "मी मरायला चाललो होतो. तुम्ही कशाला पाठीमागून आवाज दिला? तुम्हाला माहित आहे ना, पाठीमागून आवाज द्यायचा नसतो. माणसाचं काहीतरी ठरवलेलं मनामध्ये असतं आणि तुम्ही पाठीमागून आवाज दिला आणि मी बाहेर आलो." तर त्यावेळेस ते आजोबांनी विचारलं की "का मरायला चालला आहे?" तर "नाही, मला मरायचं आहे. माझ्या आयुष्यामध्ये काही शिल्लक राहिलेलं नाही आणि मला आता सर्व काही संपवायचं आहे." त्यावेळेस ते आजोबा म्हणाले, "अरे बाळा, माझ्याकडे बघ, 4 मुले, 1 मुलगी आहे, परंतु एकही मुलगा मला सांभाळत नाही. आणि ही बघ माझी झोळी, मी भीक मागतो. माझ्या हातामध्ये झोळी आहे. माझ्या काखेमध्ये झोळी अडकवलेली आहे. एका हातामध्ये बाटली आहे पाण्याची. ही बाटली देखील मला पाठीमागे सापडली होती आणि ही बाटली आणि ही झोळी घेऊन मी तुझ्यासारख्या लोकांकडून भीक मागतो आणि पोट भरतो. काय करणार? मग मी पण आत्महत्याच करायला हवी होती का? तूच सांग. तुझं अजून कशातच काय नाही. तू एवढा तरणा बांड आहेस, काहीही करू शकतोस आणि तू आत्महत्या करायला चालला आहेस आणि माझ्याकडे बघ, मी किती म्हातारा झालेलो आहे. माझी मुलं मला सांभाळत नाहीत. मला या जगामध्ये दुसरं कोणीही नाही. तरी देखील मी मरायचा विचार करत नाही. लोकांना भीक मागतो आहे आणि माझं आयुष्य जगतो आहे आणि तू मात्र मरायला निघाले आहेस. मला भूक लागली आहे. चल, मला काहीतरी खायला दे. एवढा शरीराने धट्टाकट्टा आहेस आणि निघायला बरा मरायला." असं म्हणाला. "आणि चल तुझ्या घरी, तुझ्या बायकोला सांग मला जेवायला घालायला. मला लय भूक लागली आहे." असे ते आजोबा म्हणाले आणि त्यांच्या हाताला धरले आणि घरी घेऊन आले. घरी घेऊन आल्यानंतर माझं घरामध्ये रडणं चालूच होतं. स्वामींची प्रार्थना करतच होते की "स्वामी, तुम्हीच माझ्या पतीला घरी घेऊन या. माझ्या पतीला काही सुद्धा झालं नाही पाहिजे." अशा पद्धतीची प्रार्थना स्वामींना चालूच होती. त्यावेळेस घराच्या बाहेरून आवाज आला, "घरात आहे का कुणी? घरात असेल तर मला पाणी आणा." आणि त्यानंतर मी उठले, डोळं पुसत पुसत बाहेर गेले तर बाहेर दाराच्या समोर एक हातामध्ये झोळी अडकवलेले वयोवृद्ध आजोबा होते. त्यांच्या हातामध्ये पाण्याची बाटली होती. एका खांद्यावरती झोळी अडकवलेली होती आणि त्यावेळेस मी त्यांच्याकडे पाहिलं आणि पाहिल्यानंतर मला त्यांच्या पाठीमागे माझे मिस्टर दिसले. त्यावेळेस मला वाटलं की हेच श्री स्वामी समर्थ असतील आणि त्यांनीच माझ्या मिस्टरांना घरी आणलं. त्यानंतर मी लगबगीने घरात गेले. पाण्याचा तांब्या भरला आणि बाबांना आणून दिला. त्यानंतर दुसरा तांब्या भरला आणि मिस्टरांना आणून दिला आणि दोघांनाही घरामध्ये बोलवलं. घरामध्ये बोलवल्यानंतर
ते आजोबा म्हणाले की पोरी, मला खूप भूक लागली आहे, काही असलं तर वाढ जेवायला. त्यावेळेस दोघांना ताटं केली, दोघांना जेवायला वाढलं आणि जेवायला वाढल्यानंतर दोघंही पोट भरून जेवले. आणि त्यावेळेस मिस्टरांच्या मनामध्ये अचानकच बदल झाला. ज्या वेळेस बाबा श्री स्वामी समर्थांच्या रूपामध्ये ते बाबा आले, ते घरी घेऊन आले आणि त्यावेळेस मिस्टरांच्या मनामध्ये काय झालं कोणास ठाऊक, परंतु अचानकच बदल झाला आणि त्यांनी सुद्धा त्यांच्या पाया पडले. मी सुद्धा त्यांच्या पाया पडले आणि त्यांना म्हणाले की तुम्ही स्वामींच्या रूपामध्ये माझ्या घरी आला आहात. मी स्वामींना प्रार्थना करत होते की माझ्या मिस्टरांना वाचवा, माझ्या मिस्टरांना काहीही होऊ देऊ नका, त्यांना सुखरूप घरी आणा. आणि तुम्हीच स्वामींच्या रूपामध्ये आलात आणि त्यांना घरी आणलं. आणि त्यानंतर त्या आजोबांना पोट भरून जेवायला घातलं आणि नंतर घरामध्ये थोडंसं अन्न शिल्लक होतं, ते देखील त्यांना बांधून त्यांच्या झोळीमध्ये दिलं आणि सांगितलं, बाबा नंतर भूक लागली तर खाऊन घ्या. आणि त्यानंतर ते बाबा घरामध्ये बसले आणि बसल्यानंतर म्हणाले की खरोखरच मुली, तुझी भक्ती खूपच धन्य आहे. तू देवाची खूप असीम भक्ती करतेस, तुझा देवावरती खूप विश्वास आहे, परंतु असतात काही अडचणीचे दिवस, त्यामुळे अडचणीचे दिवस हे संपून जातील आणि तुझ्या आयुष्यामध्ये देखील सुखाचे दिवस येतील. अशा पद्धतीने त्या बाबांनी आशीर्वाद दिला. आम्ही दोघांनी बरोबर पहिल्यांदाच त्या बाबांचा आशीर्वाद घेतला. प्रथमच ते माझ्या बरोबर त्या बाबांच्या पाया पडले. मला देखील त्यांच्या क्षणार्धामध्ये त्यांच्यामध्ये झालेला बदल दिसून आला, कारण ते पूर्वी असे कधीच वागले नव्हते. आणि त्यानंतर ते घरामध्ये गेले आणि स्वामींच्या पाया पडले. स्वामींना त्यांना देखील त्यांच्या मनामध्ये असं वाटलं की माझी पत्नी स्वामींची भक्त आहे, स्वामींची भक्ती मनापासून करते, लग्नाच्या अगोदरपासून स्वामींची भक्ती करत होते. कदाचित स्वामींच्या रूपामध्ये या बाबांनीच माझे प्राण वाचवले, नाहीतर माझं सुद्धा काय झालं असतं कोणास ठाऊक, अशी मनामध्ये त्यांच्या शंका आली. आणि तेव्हापासून माझे मिस्टर सुद्धा स्वामींची भक्ती करायला सुरुवात केले. बाबांच्या पाया पडले, बाबांना बांधून दिली भाकरी आणि म्हणाले की तुम्ही दोघं जण सुखाचा संसार करा. आणि त्यानंतर आजोबांच्या पाया पडल्यानंतर आजोबांनी त्यांच्या झोळीमध्ये हात घातला आणि हात घातल्यानंतर त्यांनी चक्क त्यांच्या झोळीतून 20,000 रुपये बाहेर काढले आणि आम्हाला म्हणाले की पोरांनो, माझ्याजवळ एवढेच पैसे आहेत, हे पैसे मी तुम्हाला आशीर्वाद म्हणून देत आहे आणि या पैशाचं तुम्ही इथून पुढे काहीतरी व्यवसाय करा आणि तुमचं आयुष्य सुखाचं करा. मी हे पैसे तुम्हाला ऐश करण्यासाठी देत नाही. लक्षात ठेवा, या पैशाचा तुम्हाला व्यवसाय करायचा आहे, कारण या पोरीने खूप वाईट दिवस काढलेले आहेत आणि आता इथून पुढे तुम्ही दोघांनी सुखाचा संसार करायचा आहे, एवढीच माझी इच्छा आहे. आणि त्यानंतर हे 20,000 रुपये पुन्हा बजावून सांगितले की याचा व्यवसायच करायचा आहे, मग काहीही व्यवसाय कर, परंतु व्यवसायाला सुरुवात कर आणि इथून पुढे व्यसनाच्या नादी लागू नकोस. आणि त्यानंतर ते आजोबा तिथून निघून गेले. त्यानंतर आम्ही दोघांनी सुखी संसाराला सुरुवात केली. ते 20,000 रुपये जे बाबांनी दिले होते, त्या 20,000 रुपयाची सर्वात प्रथम एक गाय आणली आणि त्या गायीपासून नंतर त्या गायीच्या जीवावरती आम्ही संसार सुरू केला. त्या गायीचा चांगल्या प्रकारे सांभाळ केला, काळजी घेतली आणि त्यानंतर त्या गायीला बाळ झालं, ती देखील गाय झाली. आणि त्यानंतर असे करत करत आता सध्या आमच्याकडे 20 गायी झालेल्या आहेत आणि तेव्हापासून आमचा सुखी संसार चालू झाला. आणि तेव्हापासून आतापर्यंत आम्हाला कधीच ते बाबा दिसले सुद्धा नाहीत, कारण आम्ही जाताना त्या बाबांना सांगितलं होतं, कधी भूक लागली तरी इथेच या, तुम्हाला अन्न मिळेल. परंतु ते बाबा पुन्हा कधीच घरी आले नाहीत. मग ते फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थच असतील, कारण मी स्वामींना विनवत होते आणि स्वामीच माझ्या आयुष्यामध्ये आले आणि त्यानंतर माझं आयुष्य सुखाचं झालं. आणि त्यानंतर माझ्या मिस्टरांनी दारू पिणं, व्यसन करणं सर्व काही सोडून दिलं. ते जे मांसाहार करत होते ते सुद्धा करणं सोडून दिलं आणि ते श्री स्वामी समर्थांची भक्ती करायला सुरुवात त्यांनी देखील केली. आणि आता आमच्या घरामध्ये आम्ही दोघंही श्री स्वामी समर्थांची भक्ती करतो. आता आमच्या आयुष्यामध्ये काहीही कमी नाही. घरी बंगला आहे, गाडी आहे आणि 20 गायी झालेल्या आहेत. घर अगदी आनंदाने फुलून गेलेलं आहे. एक लहानसं चिमुकलं बाळ देखील आलेलं आहे. आमचा संसार सुखाचा चालू झालेला आहे. आता आमच्या आयुष्यामध्ये कशाचीही गरज नाही. स्वामींच्या कृपेने आता सर्व काही आनंदात, सुखात, समाधानात चाललेलं आहे. होते काही अडचणीचे दिवस, परंतु ज्या वेळेस त्यातून बाहेर निघाले त्यावेळेस मात्र सर्वत्र आनंदी आनंद झाला.
सुखाच्या संसाराला सुरुवात झाली आणि सर्व काही आनंदाने भरून गेलं. मित्र आणि मैत्रिणींनो, या ताईंचा अनुभव अशा पद्धतीचा होता की त्या ताईंच्या आयुष्य हे स्वामींनी पूर्णपणे बदलून टाकलं होतं आणि आता त्या ताईंच्या आयुष्यामध्ये सर्व काही सुखी समाधानी झालं होतं. सर्व काही संसार सुखाचा चालू झाला. मित्र आणि मैत्रिणींनो, या ताईंच्या अनुभवातून आपणा सर्वांना हे शिकायला भेटतं की जरी परीक्षेचा काळ असला, जरी काही दुःखाचे दिवस असले तर डगमगायचं नाही आणि यासाठीच करायची असते ईश्वराची भक्ती, ईश्वराची सेवा करायची असते. कारण आपण त्यांच्या समोर जाऊन त्यांच्याशी भांडू शकतो, त्यांना आपण हक्क मागू शकतो. जर आपली भक्ती असीम असेल, आपण खूप पूर्वीपासून देवाची भक्ती करत असेल, तर संकटामध्ये ईश्वराची साथ मागू शकतो. नाहीतर संकट आल्यानंतर तुम्ही जर ईश्वरापर्यंत जात असाल तर हे चुकीचं आहे. त्याच्यासाठी अगोदरच सेवा करणे हे खूप महत्त्वाचे असते. ज्या वेळेस तुम्ही ईश्वराची सेवा करता त्यावेळेस तुमच्या हाकेला ईश्वर हे धावून येत असतात. परंतु अगोदर तुम्हाला सेवा करणे हे खूप गरजेचे असते आणि ज्यावेळेस संकट येईल त्यावेळेस मात्र हक्काने ईश्वराच्या जवळ जाऊन संकटातून मदत करण्यातून किंवा त्या संकटातून बाहेर काढण्याची प्रार्थना आपण ईश्वराला करू शकतो. त्यावेळेस मात्र ईश्वर कधीही तुम्हाला मोकळे जाऊ देत नाहीत. सदैव तुमच्या बरोबर राहतात. तुमच्या प्रत्येक संकटातून तुम्हाला बाहेर काढत असतात. परंतु त्या अगोदर ईश्वराची भक्ती करणे हे मात्र खूप गरजेचे आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचा आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जरी श्री स्वामी समर्थांचा असाच एखादा अनुभव आलेला असेल तर तुम्ही देखील नक्कीच माझ्या बरोबर शेअर करायचा आहे. कारण तुमचा अनुभव ऐकून जर एखादा व्यक्ती स्वामी भक्त झाला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा अनुभव नक्कीच शेअर करायचा आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही सर्वजण सदैव सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एका सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.